शिक्षण हे असं असलं पाहिजे की ज्याच्यामधून समाज उपयोगी काही कामं करता येतील. बरोबर. असं शिक्षण आपल्याकडे असलं पाहिजे की ज्याच्या माध्यमामधून समाजाला त्याचा काहीतरी उपयोग होईल. अगदी अगदी खरं. आजची शिक्षण पद्धती जी आहे ती एक्झाम ओरिएंटेड झालेली आहे. हो. म्हणजे कसं की ज्या विद्यार्थ्याला 90च्या पुढे मार्क्स मिळतील तो म्हणजे हुशार विद्यार्थी गणला जातो. त्याच्यापेक्षा थोडं कमी असेल तर थोडं मध्यम बरोबर. दर्जाचा, आणि जर 60% पेक्षा खाली असेल तर तो हुशारच नाही, नाही. असा एक त्याच्यावरती शिक्का गेला जातो. शालेय जीवनामध्ये शिक्षणापेक्षा आणखीन काय महत्वाचं आहे? की फक्त पुस्तकी किडे होऊ नका. हा. की काही शाळांमध्ये अशी संस्कृती आहे की जिथे विद्यार्थ्याचं ते नॉलेज पाहिलं जातं आणि त्याप्रमाणे त्याला प्रोत्साहित केलं जातं. बरोबर. माझं असं मत आहे की समजा तुमच्या वर्गामध्ये 50 विद्यार्थी आहेत. ह्या 50 विद्यार्थ्यांमध्ये कुणाला खरोखर शिक्षणाची आवड आहे, कुणाला खेळाची आवड आहे, कुणाला गायनाची आवड आहे. प्रत्येक क्षेत्रामधले असे विद्यार्थी तुम्ही निवडले पाहिजे बरोबर. आणि त्यांना त्या क्षेत्रामध्ये पुढे घेऊन गेलं पाहिजे. खरंय खरंय. शेवटी पुस्तकी ज्ञान तर उपयोगाचे आहेच, हो. कारण की पुढे जेव्हा तुम्ही कुठे जाल तेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दलचं ज्ञान असणं गरजेचंच आहे. आवश्यकच असतं. पण तुम्हाला जी आवड आहे ती तुम्हाला तुमची आवड पुढे घेऊन जाता आली पाहिजे. जे की शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने मी अजूनही विद्यार्थ्यांना म्हणतो की जोपर्यंत माझी वाणी चालते तोपर्यंत मी शिक्षण घेणार वा. आणि तोपर्यंत तेवढ्या डिग्री मिळवणार, नुसतं डिग्री मिळवणार नाही तर जे मिळालेलं ज्ञान आहे ते मी तुम्हाला देण्याचं राहणार आहे. कारण वाहतो तो झरा असतो खरंय. आणि साचतं ते डबकं असतं.